द ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ जिल्हा परिषद गट मोंडूल. जिल्हा परिषद गट मोंडूलमध्ये सर्वाधिक मोठा सामना आजच्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळतो या दोन दिग्गज संघांमध्ये, ज्या ठिकाणी जॉयनमन क्रिकेट संघ मैंदे आणि विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. द ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ दिस एरियामधील हा अतिशय जबरदस्त दोन दिग्गज संघांमधील हा सामना आपण पाहतोय. आणि जिथनं आपण पुन्हा एकदा या मॅचचा आनंद घेऊया. पहिलाच बॉल निकेत गोरे गोलंदाज ट्रॅकवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे तिथनं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. वंडर बॉय ऑफ मैंदे ऋतिक पाटील लास्ट टू बी पार्ट टकआउटचा असला परत येईल फलंदाज बाद. या टीमचा प्रमुख वंडर बॉय ऑफ मैंदे या नावाने ज्याला संबोधलं जातं खेळाडू ऋतिक पाटील बाद झालाय. परंतु जोपर्यंत या टीमचा बॉस शिवाजी पाटील ज्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत पाचापूरकर संघ सुटकेचा निश्वास घेऊ शकणार नाही आहे. शिवाजीच्या बॅटबद्दल अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या बॅटिंगची हुकूमत पाहिली आहे. नवीन फलंदाज देवेंद्र पाटील आलेत समोर निकेत गोरे. पहिल्याच बॉलवरती शॉट पुल केलाय, पॉवरफुल फटका, फ्लॅट अँड फ्युरियस देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार. देवेंद्र पाटिल ये तो बस जाकी है, पिक्चर पूरी अभी बाकी है. कारण दोन्ही ग्रेटेस्ट रायव्हलरी ऑफ ओम साई क्रिकेट असोसिएशनमध्ये दोन्ही धुरंधर संघ आणि त्या दोन दिग्गज संघांमधील ही लढत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जॉयनमन क्रिकेट संघ मैंदे त्याच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स पाचापूर या दोन संघांमधील ही लढत. अजून एक ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉन द कार्पेट क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं मिलन दिवे उपसायला दुसरा प्रयत्न केला, इथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू साला सीमारेषेच्या क्षेत्रामध्ये तिथे 2 धावा. तिसऱ्या प्रयत्नामध्ये शिवाजी पाटीलने कॉल दिलाय, धोक्याची घंटा आणि महत्वाची विकेट. अति काही संकटात नाही, मोठा मासा बडी मछली चाल में शिवाजी पाटील रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. जॉयनमन मैंदे टीमसाठी आज आपण पाहतो जी नवीन जर्सी या सीझनमध्ये पुरस्कृत झाली आहे. संदीप वामन म्हात्रे, साई विहान इंटरबाजे, साहेबी दिवा यांच्या वतीने ही जर्सी पुरस्कृत केली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण करूया, मैंदे टीमच्या वतीने आभार व्यक्त करूया. शिवाजी पाटीलची विकेट जी आपण पाहताना मोठी विकेट होती, कारण ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली आजवर हा संघ अनेक संघांना परास्त करण्याची ताकद त्यांनी दाखवली आहे. मान्यवर आमच्यातून रजा घेताना सन्माननीय योगेशजी बंटी साहेब, बंटी शेठ आमच्या रजा घेताना आपण पाहतो, विकासजी पाटील साहेब, सुफी पटेल साहेब, सो खूप खूप आभार आहेत आपण या ठिकाणी उपस्थित आलात. आपलं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीने हॅट्रिक आमदार चषकाच्या वतीने मनपूर्वक आभार. कहाणी में ट्विस्ट आता आली आहे, कारण महत्त्वाची ओपनिंग पेअर होती ती दगाडच्या असायला परतली आहे. इथे शॉट बॉल करण्याचा प्रयत्न मिड विकेटवरनं पुन्हा क्षेत्ररक्षक मिलन दिवे. दोघांमध्ये तालमेल हवा असं. इथे देखील पहा दुसऱ्या विकेटची अजून एक संधी होती. योगेश पाटील चेंडू गॅदर करू शकला नाहीये. देवेंद्र पाटीलचं नक्की चालू काय आहे मैदानामध्ये हे दिसत नाहीये. डगआउटबद्दल आपण पाहतोय काहीशी कान मंत्र देत असताना शिवाजी पाटील, कारण शिवाजी पाटीलची विकेट अतिशय महत्त्वाची होती मॅचमध्ये.
शिवाजी पाटीलची विकेट गेली तिथनं आता कुणाल पाटीलची विकेट देखील धोक्यामध्ये होती. खतरे की घंटा टांगती तलवारच होती. कुणाल पाटील म्हणत होते की आता डगआउटचा असेल परत जावंच लागेल, परंतु योगेश पाटीलने तो स्वतःच्या हाताने तो चेंडू गॅदर झाला आणि जीवनदान दिलंय. अजून एक शॉट पूल केलाय. कुणाल पाटीलचा वार, चेंडू साईल सीमा पार. इट्स अ माइटी ब्लो षटकार. भास्करजी दुमाडे आमच्यातून रजा घेताना आपण पाहतोय. खूप सारा धन्यवाद आपण उपस्थित झाला त्याबद्दल. कुणाल पाटीलची विकेट धोक्यामध्ये होती, परंतु योगेश पाटील म्हणत असेल जर ती विकेट आली असती तर हा षटकार बचावला गेला असता. परंतु निकेत गोरेवरती जरी विकेट आले असेल 2, पण तिथनं केलेलं आक्रमण तब्बल 17 धावा. महिंदे संघाकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. अजून एक मिसामिक फटका स्वतः गोलंदाज कॉटन बॉलचा चान्स आहे. 1 मोर विकेट डाऊन. कुणाल पाटील देखील जाईल टकआउटच्या असेला. अजून एक फलंदाज महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट आलाय कुणाल पाटील बाद. फलंदाज इंटर झाला आणि इथनं निखिल सर एकच म्हणेन, हा जो खेळाडू उतरला ना मैदानामध्ये चेतन पाटील, ओमसाई क्रिकेट असोसिएशनची लीग फॉर्मॅट नाईट फॉर्मॅटचा तो सामना होता. संघ देखील याच एकविरा बादशाहवर नावाने खेळत होता. नाईट टुर्नामेंट तब्बल 2 वाजले असतील रात्रीच्या सुमारास. 3 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता होती आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी प्रतिकूल वातावरण देखील नव्हतं. परंतु महिंदे संघाचा जो संघ होता क्वालिफायच्या रेसमध्ये देखील नव्हता. तो संघ परास्त होण्याच्या दृष्टिकोनातून तो संघ चालू असताना हवेच्या विरुद्ध प्रमाणे न खेळता रिव्हर्स स्विचचे 3 लगातारचे 3 षटकार ठोकले 3 बॉलवरती आणि सामना जिंकून दिला होता. आणि जिथनं क्वालिफायच्या रेसमध्ये देखील दाखल नसताना संघ चॅम्पियन बनला होता. हाच तो खेळाडू पाहतोय आपण. याच मैदानावरती गावदेवी चषक वडेल होता 2 वीक अगोदर, तेव्हा देखील गोल्डन षटकार ठोकायचा होता आणि तो गोल्डन षटकार याच फलंदाजाने या मैदानात ठोकला होता. चेतन पाटील आणि वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल बॅटर ऑफ दिस टीम चेतन पाटील. सिक्सर किंग त्याला म्हणतो आपण किंवा गोल्डन षटकार स्पेशलिस्ट. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. समोर समोर किसला फटका अलॉन द कार्पेट. वेगाने क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चांगलं क्षेत्ररक्षक निकेत गोरेचं पाहायला मिळालं. देवेंद्र पाटीलचा आणि चेतन पाटीलचा रोल अतिशय महत्त्वाचा असलेल्या मॅचमध्ये. शिवाजी पाटील, ऋतिक पाटील बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं कुणाल पाटीलचा देखील बाद होणं संघाला अडचणीमध्ये आणू शकतो. परंतु चेतन पाटील अशा शैलीचा फलंदाज आहे ना, कधीही कोणत्या क्षणाला मॅचचं चित्र विचित्र करण्यासाठी भाग पाडणारा खेळाडू म्हणजे मिस्टर चेतन पाटील. या टीमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आणि सध्याच्या हंगामामध्ये सर्वत्र अतिशय चर्चेमधला आणि लोकप्रिय खेळाडू म्हणजे चेतन पाटील. समोर सूरज पाटील या टीमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आला, डॉट बॉल. सूरज पाटील, निकेत गोरे, त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित, राहुल भोईर आहे त्या टीममध्ये, ज्यांच्या खेळीचा नेहमीच बोलबाला सर्वत्र पाहायला मिळाल्या सीझनमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलमध्ये कनेक्शन आहे, डॉट बॉल आलाय. फुल टॉस बॉल आहे. चेतन पाटीलला माहिती आहे एकेका धावेचं महत्त्व, कारण ही मॅच नुसती फक्त मॅच नसून अगदी दोन्ही गावांचा अस्मितेचा प्रश्न आहे. कारण हा मानाचा करंडक त्यांना उचलायचा आहे. आमदार चषकाचा करंडक कोणाला उचलायचा नाही आहे. आतापर्यंत 3 संघांनी दावेदारी पेश केली आहे. 4था संघ कोणता असेल ते पाहण्यासाठी आता ही सध्या हुकुमशाही सुरू आहे दोन्ही संघांमधील. दोन्ही संघांची जुगलबंदी, दोन्ही संघांचा हा आतापर्यंत चालूला असलेला प्रवास. एखादा नबला संघ एखाद्या चांगल्या संघाविरुद्ध खेळतो तेव्हा मजा नसते. जेव्हा दोन्ही चॅम्पियन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना, तेव्हाच ती खरी मजा येते त्या मॅचची.
इथे देखील मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बाटेड फटका. आणि दोन्ही संघांचा निखिलचा विचार केला तर एकविरा ट्रॉफी पाचसापूर येथे दोन्ही संघ क्वालिफाय झालेत आणि त्यात दोन संघांमधील हा सामना पाहतोय. गुरुवारी एकविरा पाचसापूर संघ क्वालिफाय झालाय आणि आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जॉयनमन क्रिकेट संघ महिंदे क्वालिफाय होताना पण पाहिला. संयम दाखवणं गरजेचं राहील या मॅचमध्ये. फटक्यात राऊंड राहायचा फटका, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. दूरवरनं शतक अगदी वाईडिश लॉंगनवरनं आणि चेंडूकडनं झालेलं मिस्टेक आणि तदनंतर शतक मिस्टेक. चेंडू सीमा पार आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा आला हा दमदार आमदार चौकार. इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक कंप्लीट झालंय 2 आणि या षटक्यामध्ये फक्त 6 धावा आल्या. 3 डॉट चेंडू, त्यामध्ये 2 सिंगल, एक चौकार पाहायला मिळत असताना विकेट देखील आली आहे. तब्बल धावा झाल्या 23 आणि 23 धावा होत असताना आपण पाहतोय तीन षटकाचा सामना आहे 23 धावा. आणि मग इथं आता या शेवटच्या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे खेळ राहील ते पाहणं गरजेचं राहील. देवेंद्र पाटील आणि चेतन पाटीलला या षटक्यामध्ये 30+, 35+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजीमधली जी स्ट्रेंथ आहे ना आतापर्यंत ती प्रचंड चांगलीच पाहायला मिळाली एकविरा पाचसापूर टीमची. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश पाटील आलेत. योगेश पाटील आले समोर. चेतन पाटील आणि देवेंद्र पाटील आहेत. 23 धावा पहिल्या षटक्यामध्ये आपण पाहिल्यानंतर मग 17 होत्या. या षटक्यामध्ये फक्त 6. जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदल करताना पाहायला मिळतोय. आज घरची स्पर्धा असताना देखील हा संघ या मानाच्या करंडकाच्या शोधामध्ये इथे उपस्थित झाला आहे. आणि क्रिकेटमध्ये करंडकापेक्षा कोणतीच महत्त्वाची भूमिका नसते. तसं जर आपण पाहिलं तर मग मार्केटमध्ये ट्रॉफीज अगदी स्वस्त दरात मिळत असतात, परंतु एवढा प्रचंड श्रम करण्याची आवश्यकता काय. परंतु जो मानाचा करंडक आपण उचलतो ते आपल्या मेहनतीने, आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने, आपल्या संघाच्या परफॉर्मन्सने. 3 षटकांचा सामना आहे. 3च षटकांचा टॉस करताना आपण सांगितलं होतं कॅप्टनला. सो साहिल जाधव संघाच्या खेळाडूंना ही भूमिका आपण बजावली नाही का. कॅप्टनची भूमिका महत्त्वाची असते. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका टायमिंग एलिव्हेशन तर प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकांकडनं झालेली ही मिस्टेक. दोघांमध्ये तालमेल तर नव्हतं, मात्र चेंडू जाईल एक त्या पॅकेज सीमा पार आलाय. दमदार आमदार चौकार. प्रयत्न बाटेचा आहे पहा. फलंदाजाची दाद द्यावी लागेल आणि ज्याने बाटेचा आहे पंचांना कळलं देखील नाही आणि तत्क्षणी लगेच मैदान सोडण्याचा त्याने पराक्रम दाखवला आणि फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. जय बजरंग स्पोर्ट्स वडवली विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली. बिग फाईट. 2 वडवलीकरांचे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये या मैदानावरती घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. छोटे मिया बाद झाले, बडे मिया दाखल झालेत.
चेतन पाटील पाच, राकेश पाटील त्याचे मोठे बंधुराज इथे दाखल झालेत. धावसंख्येत नागे 27वा. आत्मविश्वास महत्त्वाचा भाग असतो आयुष्यामधील. सध्या तरी आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळतो. एकविरा पाचच्या टीमचा नेहमीच चांगला खेळ त्यांचा राहिला या सीझनमध्ये. आलेला पहिल्या चेंडूची फटक्याचा चांगला खेळ क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज अजून एक बाद. राकेश पाटील डकआउटचा असलेला गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज इथं इंटर होईल ओमकार काटेस्कर. दुखापत आहे तरी देखील संघासाठी माझ्याकडनं जे होईल ते मी नक्कीच करण्यासाठी प्रयत्न करेन. कारण टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून आहे. प्रचंड प्रतिभा त्याच्याकडे आहे, गुणवत्ता आहे आणि टीमचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून तो नेहमी चर्चेत असतो. महिंद्रा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. त्याच गोलंदाजीच्या जोरावर आत्तापर्यंत महिंद्रा संघाची कामगिरी चांगली राहिली. फलंदाजी देखील चांगली होताना पाहिली या सीझनमध्ये. आणि आत्तापर्यंत या वीकमध्ये एक ट्रॉफी तर त्यांनी आता सध्या जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आल्याला अगदी पुन्हा आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत आणि तिथनं या दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये केलेली एका धावेची चोरी आणि समोर अगदी सर्वांच्या समोरून ही धाव चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव आली 28वा. आत्तापर्यंत चेंडू डिलिव्हर झाल्या षटक्यामध्ये. पहिल्यामध्ये चौकार, दुसऱ्यावरती विकेट, तिसऱ्यावरती विकेट, चौथ्या बॉलवरती सिंगल धाव. देवेंद्र पाटील या मॅचमधील एखादा मोठा फटका आणावा लागेल. स्लोवर बॉल केला आणि त्याला फेकून दिला चेंडूला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा कॅल्क्युलेट षटकार. स्लोवर बॉल केला आणि त्याला हेरलं, त्याला जाणलं आणि नक्कीच 7 चेंडूवरती आक्रमण करत असताना देवेंद्र पाटीलने ठोकलेला हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करणारा षटकार. 34वा. चला नवीन चेंडू मैदानात दाखल करा. शेवटचा बॉल आहे. एखादा मोठा फटका अजून एक आला तर मग विजयामधलं अंतर कमी करणारं किंवा मी तर म्हणे की एक चांगला संघर्ष करण्यासाठी तो चांगलाच फटका असावा लागेल. आता 34वा पण गोलंदाजीला अनुसरून चांगल्या धावा उभा केला 3 षटकांमध्ये. परंतु समोरचा संघ तेवढा ताकदीचा आहे. द ग्रेटेस्ट रायव्हरी ऑफ दिस होमचे क्रिकेट असोसिएशन. दोन्ही संघ प्रचंड ताकदीचे आहेत. दोन्ही संघांकडे नेहमीच चांगली गुणवत्ता ठासून भरलेली पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगमधील फुलरचा बॉल होता. बादशाह अगदी टोकरुशिंग घेतला. तिथनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. फिक्की झाले दुसऱ्या प्रयत्नामध्ये. पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये. देवेंद्र पाटील बाद. एकदा वाली 35वा आणि मग 36चं टार्गेट ठेवले. 12च्या सरासरीने 36 धावा कराव्या लागतील. परंतु आपण ह्या 36 धावा कशा प्रकारे केल्या जातील त्या अगोदर जाऊया टॉस बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी आपण दोन्ही संघांचा कॅप्टन इन्व्हाइट करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स वडवली. या दोन संघांमधील ही टॉस आम्ही इथे करत आहोत आणि विनंती असेल या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. विनीतजी नाईक आणि भूषणजी तारे यांना विनंती असेल की आपले शुभासे एवन जोडीच्या शुभासे आपण हा टॉस इथनं करत आहोत. पहले मैच के हीरो मिस्टर अभि अंदाडे हमसे जुड़ते हुए आणि काय 55 धावांची बॅटिंग त्यांनी पेश केली आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय निखिल सर जॉईन होतील. सो दोन्ही संघ अगदी ताकदीचे आहेत. एकाच गावाला बिलॉंग करणारे हे दोन संघ. कॅप्टनच्या भूमिकेत समीर दळवी आणि अभि अंदाडे. थँक्यू. इथे मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत टॉस करण्याकरता. वडवली विपक्षात वडवली. एका बाजूला जय बजरंग वडवली आहे, एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आहे. टॉस एका बाजूला सुभाष 11 खानिवली आणि दुसऱ्या बाजूला आमदार चषक. सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. आमदार चषक इज द कॉल फ्रॉम टीम जय बजरंग वडवली आणि इथे टॉस जिंकलाय जय बजरंग वडवली या संघानं.
समीर आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांना दिलं जाईल इथून एक एनर्जी ड्रिंक पूर्ण संघाकरता. समीरजी, टॉस तर जिंकलाय, प्रतिस्पर्धी संघ देखील गावातीलच आहे आणि आता खेळायचं आहे, 3 षटकांची लढत आहे. काय म्हणाल, काय निर्णय असणार आहे? मैत्रीपूर्वक लढत होईल. फिल्डिंग इथे स्वीकारली गेली आहे जय बजरंग वडवली या संघाच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी अभि अंधारे आणि त्याचे सगळेच सहकारी इन्फॉर्म आहेत. या आधीचा पहिला सामना आपण पाहिला, अभि अंधारेच्या नावे एक अर्धशतक देखील या स्पर्धेचा. काय म्हणशील, काय प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये खेळताना, किंवा काय प्रतिक्रिया आहेत मनामध्ये? आपल्या प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत. नथिंग. आपण वळूयात. अभि अंधारे माझ्यासोबत जोडला गेला. अभि, परफॉर्मन्स तर चांगला झाला आहे जरूर. पहिल्या मॅचमध्ये मला वाटतं 85 पर्यंत पोहोचले होते तुम्ही आणि त्यात आपल्या 50पेक्षा जास्त धावा होत्या. काय म्हणाल, प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आता पहिली बॅटिंग करायची आणि आता दिशा देखील तुमच्या बॅटिंग करता पूरक आहे वाराची. अभि, काय मनामध्ये भावना आहेत? नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहीत आहे, त्यामुळे कोण त्या टायमाला चांगला परफॉर्मन्स करेल ते महत्त्वाचं असेल आणि नक्कीच आमचा जिंकण्याचा प्रयत्न असेल 100%. बरोबर आहे अगदी, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. निश्चितच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅच करता. आपण ऐकत होतात अभि अंधाडेला, ज्याची बॅटिंग तुम्हाला पहिल्या सत्रात पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय समीरनं. जय बजरंग जय बजरंग वडवली संघानं इथं टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय स्वीकारला आहे तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू. ओव्हर टू कॉम बॉक्स. आता आपण वळूयात समालोचन कक्षामध्ये. उत्तरार्धाची सुरुवात, पहिलाच बॉल प्लम झाला आहे आणि अपील देखील जोरदार, परंतु पंच तटस्थ आहेत, त्यांची भूमिका ते अगदी योग्य रीतीने निभावत आहेत. पहिलाच बॉल जो टाकलाय डॉट, विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 36. चला या आपण ऐकूयात संदीपजी पाटील यांना. थँक्यू. उत्तरार्धाला सुरुवात झाली. पहिलाच बॉलवरती लाऊड अपील पाहायला मिळाली. इथे स्लॅश केला आणि जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, शेडू जाईल सीमा पार. मिलन दिवेशच्या बॅटमधनं आज जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. जिथे नजाकत, जिथे ताकदीचा वापर उपयोग येत नाही तिथे नजाकत आणण्याचा प्रयत्न आणि तो फटका, क्लास अंदाजामध्ये केलेली बॅटिंग, मिलन दिवेशच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. यास सुभाष खालीलचे सर्व व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक आपण चेंडू आणण्यासाठी स्वतः खेळाडू जातात. वन ऑफ द फायनेस्ट अँड बेस्ट ऑलराऊंडर ऑफ एकविरा पाचसाबोट टीम. सध्याच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्मामध्ये असलेला खेळाडू म्हणजेच सूरज पाटील बॅटिंगसाठी इनेट नंबर 3 वरती दाखल झाला आहे आणि इनेट नंबर 3 वरती अतिशय महत्त्वाची भूमिका असते. जिथे आपण पाहिलं इंडियन क्रिकेटमध्ये सर विराट कोहली यांना, जिथं आतापर्यंत ज्याचा दमदार खेळ अनेक स्पर्धामध्ये राहिला आहे. इथे की इनसाइड एज होती, तिकट बाउन्सरचा प्रयत्न होता आणि ओमकार काटेशकर पहा काय शैलीची गोलंदाजी करतोय. जिथनं आपण पाहिला की पहिल्याच संधीवरती डॉट, मग चौकार आला, त्यानंतर केलेलं प्रतिउत्तर दिलेलं. हे ओमकार काटेशकरची गुणवत्ता, त्याच्याकडे असलेली परिपक्वता दाखवणारी गोलंदाजी तो करतोय आणि तेच पाहतोय आपण या मॅचमध्ये. जबरदस्त खेळ करत असताना इथे षटपूर करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे देवेंद्र पाटील, पुन्हा आता चांगलं क्षेत्ररक्षण. याच पद्धतीत क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे. नवनाथ मोरे देखील या टीममध्ये आहेत, टीमचे वन ऑफ द लेजंड खेळाडू आणि जे नेहमी संघाला मोटिवेट करत असतात. त्यांच्या मोटिवेटमुळे अनेक संघांविरुद्ध हा सामना पराभव होण्याची दाट शक्यता असताना देखील तिथं जिंकलेला आहे. म्हणजे ही जी माइंडसेट ठेवणं गरजेचं असतं. स्ट्रॉंग भूमिका अतिशय महत्त्वाची असते. जेव्हा एखाद्या संघाविरुद्ध आपण खेळतो तेव्हा जरी संघ पराभवाच्या छायेत आला, मग आपले काही खेळाडू असतात ना, एकदम लूज बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. परंतु ती बॉडी लँग्वेज वीक न ठेवता स्ट्रॉंग भूमिका जर ठेवली तर क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही कोणत्याही संघावरती आपलं अधिराज्य नक्कीच गाजू शकता. हीच भूमिका सांगत असताना अनेक स्पर्धांमध्ये महिंद्र संघाने चांगली हुकूमत पेश केली आहे. परंतु या मॅचमध्ये लक्ष राहील या टीमचा तारणहार, या टीमचा प्रमुख अस्त्र राहुल भोईरकडे. बदल आली त्यामध्ये पुन्हा आता बिघाड
जिथनं ओमकार काटेस्कर आज दुखापतग्रस्त असं नाही की संघासाठी लढतोय. वा, टाळ्या झाल्या पाहिजे त्या ओमकार काटेस्करसाठी, कारण कालच्या दिवसामध्ये त्याच्या पायाला इजा झाली तरी देखील आज स्वतःच्या संघासाठी नव्हे तर मला माझ्या गावासाठी लढायचं आहे हे सांगण्यासाठी तो पुन्हा इथे आला. इथे पहा काय जबरदस्त चेंडू, लाजवाब परफॉर्मन्स करत असताना मिस्टर ओमकार काटेस्कर लढवय्या आहे, खऱ्या अर्थाने लढवय्या. जबरदस्त, काल गुडघ्याला मार लागलाय तरी देखील आज संघासाठी नव्हे तर मला गावाच्या अस्मितेसाठी लढायचं आहे तीच भूमिका घेत असताना मिस्टर ओमकार काटेस्कर जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त धावा त्यामध्ये आल्या 4 आणि त्यानंतर एक वाईट बॉल आणि एक सिंगल अशा मिळून 6 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स. जखमी वाघ आपण ज्याला संबोधतो, परंतु जरी जखमी झाला तरी पण तो शिकार करणं सोडत नाही. तेच करून दाखवलं इथनं मिलिंद देवेसारखा, जो सध्याच्या हंगामध्ये या सीझनमध्ये नव्हे तर या मागच्या मॅचमध्ये देखील बरसला होता. त्याला वाद केले त्याने. ही कलात्मकता त्याच्याकडे आहे, एक क्षमता आहे ओमकारकडे. आणि ओमकार काटेस्करने पुन्हा आता दाखवून दिलं की मी या टीमचा खऱ्या अर्थाने एक ताकदीचा गोलंदाज आहे. त्याने ते पुन्हा आता सिद्ध करून दिलंय. नवीन गोलंदाज स्विंग का सुलतान, महिंदे टीम का जादूगर अर्थातच चेतन पाटील चेपा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आज सर्वच महिंदेकरांचे सपोर्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील वेलकम. आमचे मित्र केपी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील वेलकम असेल या स्पर्धेच्या वतीने. सुदाम मामा आहे, सुरेश मामा, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा वेलकम. हरेश पाटील देखील आज संघामध्ये संघाला सपोर्टर म्हणून आहेत, त्यांचं देखील वेलकम असेल. नवीन गोलंदाज चेतन पाटील समोर आत्ता खऱ्या अर्थाने बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळेल. या सीझनमध्ये दोन्ही खेळाडू एवढा प्रचंड अष्टपैलू कामगिरी परिपक्वता दाखवली ना, त्यामध्ये 2 अव्वल दर्जाचे 2 शिलेदार, दोन्ही संघांचे 2 मुख्य शिलेदार एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकले. चेतन पाटील विपक्षामध्ये सूरज पाटील. पहिल्याच बॉलवरती पहा स्विंग अँड मिस. चेतन पाटील स्विंग का सुलतान म्हणून या महिंदेकरांसाठी नेहमीच चर्चेतलं नाव आहे. परिपक्वता, आपल्याकडे असलेले गुणवत्ता, आपल्याकडे असलेला क्लास, टेम्परामेंट, सर्वच गोष्टीची परिपूर्णता आहे. परंतु समोर सूरज पाटील आहे हे विसरणं गरजेचं राहणार नाही, कारण सूरज पाटील म्हटलं तर आत्तापर्यंत या संघासाठी तारणहार म्हणून ज्याची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आहे एकविरा पाचशापूर टीमसाठी. राहुल भोईर देखील अजून आहे. इथे देखील फक्त स्लाइस केले चेंडूला पाहिलं तर नवनाथ मोरे, वाह, जबरदस्त चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि नवनाथ मोरे कलात्मकता दाखवली. एखाद्या सिनियर खेळाडूकडनं हीच अपेक्षा असते आणि तीच अपेक्षा दाखवत असताना जबरदस्त गोलंदाजी आत्तापर्यंत स्ट्रॉंग गोलंदाजी लाईनअप आहे. आणि गोलंदाजी अटॅकमध्ये जरी ताकद असली तुमच्या, परंतु फलंदाजीमध्ये तेवढी दमकम आहे. एकविरा पाचशापूर संघाकडे बॅटिंग लाईनअप प्रचंड मोठी आहे. अजून निकेत गोरेचं येणं बाकी आहे, योगेश पाटील आहे, साहिल जाधव, मग वेदांत तरे आहेत. अजून चांगले ताकदीचे खेळाडू समीर थालके, म्हणजे एकापेक्षा एक सरस खेळाडू अजून आहेत. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीची होणं गरजेचं आहे तीच गोलंदाजी या मॅचमध्ये स्विंग का सुलतान म्हणून जे नेहमी चर्चेत असतात ती गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पंच 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. चला सामना आपण सुरू करत आहोत. ज्या ठिकाणी पाहतोय 36 धावांचा टार्गेट आणि त्या 36 धावा करत असताना आतापर्यंत फक्त 7 धावा. राहुल भोईरला आपला क्लास दाखवणं गरजेचं राहील या मॅचमध्ये. ऑन ड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक पहा, वा, जबरदस्त क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील तिथे उपस्थित आहे. या प्रकारचा ॲथलेटिक एफर्ट्स दाखवणं संघासाठी अतिशय जबरदस्त निर्णायक ठरत असतं आणि तोच परफॉर्मन्स दाखवत असताना संपूर्ण महिंदे संघ प्रतीक पाटील तिथे उपस्थित होता. या अगोदर पाहिलं नवनाथ मोरेचं क्षेत्ररक्षण, त्यानंतर प्रतीक पाटील, मग आता आपण पाहिलं या अगोदर चेतन पाटीलची हुकूमत. सूरज पाटीलला कलात्मकता आहे ती सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये, कारण हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे संघासाठी. इथे समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस सामिक फटका,
शेतक चेंडूच्या खाली जज करू शकले नाही. चेंडू सीमा पार बाउंड्रीच्या बाहेर आलेला एक टप्प्याखेर आमदार चषक चौकार. सूरज पाटीलने जलवा दाखवायला सुरुवात तर केली आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल. 7 बॉल 91 ची आवश्यकता. स्विंग यानं मिस. वा जबरदस्त. सूरज पाटीलने 2 चौका ठोकले. लगेच त्याचा प्रत्युत्तर. परंतु आता राहुल भोईरने आतापर्यंत जो संयम ठेवलाय त्या संयमाचा बांध आता राहुल भोईरला तोडावा लागेल. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये अभि अंदाडे आणि जतीन भोईरला देखील पाहू शकेल आपण, जी काल आपण रील्स त्याची पाहिली. पाचशापूर मैदानावरची ती रील्स प्रचंड व्हायरल होती आणि ती व्हायरल झाले रील्स. आणि आता क्रिकेटमध्ये खेळ कमी पण रील्स व्हायरल करणं जर्सीमध्ये हासकूस झाली आहे. 6 बॉल 19 ची आवश्यकता. समोर शिवाजी पाटील प्रचंड अनुभवी खेळाडू या टीमचा, ज्याच्याकडे एक शक्ती आहे, गुणवत्ता आहे, परंतु जो अनुभव असतो महत्त्वाचा तो देखील त्याच्याकडे आहे. 6 बॉल 19 समोर राहुल भोईर. पहिला बॉल. जबरदस्त वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होत असताना मी तर म्हणेन सुरेश पाटोले मामांना देखील थारा लागत नाही त्यांच्या पायाला, कारण मॅच तेवढी महत्त्वाची आहे. नवनाथ मोरे यांच्याशी काहीशी कान मंत्रणा चर्चासत्र त्यांनी केलं असावं आणि तेच क्रिकेटचा खेळच अभूतपूर्व आहे. कारण लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत ज्या खेळाडून वेळ लावला तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. समोर फटका लॉफ केला. तिथे राकेश पाटील चेंडूच्या खाली आहेत. सिंगल धाव घेतली. दुसरा प्रयत्न होणार नाही. आता 4 बॉल आणि इथनं करायचं आहेत. आता धावा झाल्यात 18. अजून 16 धाव्यांची 18ची आवश्यकता. 4 बॉल 18ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. एकाच गावातील 22 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये येताना पाहायला मिळतील. 4 बॉल 18ची आवश्यकता. एक चेंडू अतिशय निर्णायक. लवा फुल टॉस बॉल तिथं स्लाइस केल्या चेंडूला आपण पाहतो. शेतक्षक डाऊन द बॉल. एका हाताने चेंडूला थांबवलंय. दुसऱ्याचा प्रयत्न इथे देखील पहा. फेकी थोड्या प्रमाणात लेझी पाहायला मिळाली, परंतु एकच म्हणेन की 2 धावा आल्या चेंडूवरती. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये करायच्या आहेत आता 16 धावा. 3 बॉल रिमेनिंग 16 रन्स. 16 धावा करायच्या आहेत आणि त्या 16 धावा करण्यासाठी प्रचंड ताकद आता इथनं सूरज पाटीलकडे असलेला क्लास दाखवणं गरजेचं राहील. सूरज पाटीलकडे कलात्मकता नेहमीच आपण पाहिली, ती सिद्ध करण्याची वेळ त्याला आली आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक. इथे आता मॅचचं समीकरण पलटवणारी गोलंदाजी शिवाजी दा बॉसच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलाय आणि आता 2 बॉल 16ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच जय भजंग वडवली विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली. दोन्ही संघ एकाच वडवली गावाला बिलॉंग करणारे. त्यामधील हे 22 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. जिंकणारा संघ कोणता असो, परंतु वडवली गाव त्या मॅचमध्ये जिंकतानाच पाहायला मिळेल. वेलकम प्रमोद मोरे. महागडे षटक त्यांच्या माध्यमातून आज पाहिलं. तब्बल 20 धावा. बॅटिंग करताना पहिल्या चेंडूवरती डकवरती बाद झाले. अजय मोरे साहेबांनी प्रमोद मोरेसाठी प्राईज देखील लावलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती प्रमोद मोरे बाद झाले. सो ते प्राईज देखील गमावलं त्यांनी. शिवाजी पाटील 2 बॉल 16. इथे शॉट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, थोडा स्काऊ कॉर्नरला क्षेत्रक्षक तिथे चेतन पाटील, ऋतिक पाटील डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. वेलकम अनिलजी मिंगाल लेट पण थेट इथे उपस्थित होत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत केलेचे माजी सरपंच विद्यमान सदस्य अनिश मिंगाल
हार्ड लक अँड टफ लक. एक वेळ 5चा बोर वेल प्लेड महिंदे संघ. आई गावदे वडवली संघ तुमच्यासाठी देखील शरदजी गोताने साहेबांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा प्राइज दिले जाईल. दोन्ही संघ शेकहँड करूनच मैदान सोडायचं आहे. महिंदे संघ लक्ष द्या या गोष्टीकडे. नवनाथ मोरे शेकहँड केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही आहे. दोन्ही संघ या गोष्टीकडे लक्ष द्या. परंतु मिलन देवे आपण या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आपण जे पारितोषिक वितरित करत आहोत मिलन देवेला. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघांमध्ये ही मैत्रीपूर्ण लढत होती कारण दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये ज्याच्या वेळेला खेळतात त्यावेळेस अगदी चांगली खेळ त्यांच्याकडे नेहमी पाहायला मिळत असतो. परंतु या अगोदरचा जो सामना झाला त्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खेळाडू मिलन दिवे होता. तो मिलन दिवे आपण या आणि मग तदनंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ घेतला परंतु अखेरकार वेळ घेत असताना 9 बॉलमध्ये 20 धावांची इनिंग ज्याने पेश केली तो खेळाडू ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर देवेंद्र हरिभाऊ पाटील ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. मिलन दिवे चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या. प्रतीक बोर यांच्या शुभास्थापन ट्रॉफी प्रतीक बोर यांच्या शुभास्थापन ट्रॉफी देत आहोत. कोल्ड्रिंक देखील आपण त्यांच्या शुभास्ते देत आहोत. मिलन देवे आणि निलेश मोरे यांच्या शुभास्ते आपण देत आहोत स्वीट बॉक्स. यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्याने चांगली बॅटिंग केली देवेंद्र पाटील. नक्कीच त्याच्याकडनं बॅटिंग होणं गरजेचं होतं अदरवाईज संघामध्ये आज थारा नव्हता कारण शिवाजी पाटीलचे रनआउटची विकेट कुणाल पाटीलची विकेट जर गेली असती तर मग मॅच टर्न झाली नसती. वेलकम शैलेश यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. देवेंद्र पाटील मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहेत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शैलेशजी तुंगारेच्या शुभास्ते आपण देत आहोत. कोल्ड्रिंक देत आहोत आपण. चला भीमसेनजी काटेस्कर यांच्या शुभास्ते आपण देत आहोत आकर्षक ट्रॉफी. वेलकम. त्यानंतर आपण देत आहोत विश्वाजी केशव या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या आपण सरचे स्वागत असेल आणि आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण हे प्राइज देत असताना देवेंद्र पाटील खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सो बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आता यानंतर आपण जाऊया जिथनं समालोचक कक्षामध्ये आपण बदल करणार आहोत. त्यानंतर मी अनाउन्समेंट करेन की महिंदे संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. आपण ड्रॉ देखील लगेच करत आहोत. महिंदे संघ कॅप्टन आपला याचा आपण ड्रॉ करणार आहोत लगेचच. कोणी एखादा प्रतिनिधी थांबला तरी काही हरकत नाही आहे. मॅचला आपण सुरुवात तर करत आहोत. त्यानंतर आपण पाहतो शैलेशजी तुंगारे ग्रामपंचायत सदस्य खानिवली भीमसेनजी काटेस्कर आणि विश्वाजी केशव या ठिकाणी उपस्थित त्यांचं तिन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरदजी गोताने सरांच्या वतीने दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. शरदजी गोताने सरांच्या वतीने जर जय बजरंग वडील संघ जिंकतो तर 5,000 रुपयाचा प्राईज आणि जर आई गावदे वडील संघाच्या कोणत्या खेळाडूने हॅट्रिक जर आली या मॅच दोन्ही संघांसाठी तर 1,000 रुपयाचा प्राईज. थँक्यू संदीपजी. आणि फटाक्यांची माळ खरं तर दोन्ही साईडनं लावून दिली. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये.
आपल्याला महत्त्वाचे खेळाडू आहेत. दुखापत थोडीशी जरूर झाली. तसे आपण काटक होत, परंतु थोडीशी खबरदारी घ्या खेळताना. एक वाक्य आवर्जून मी सांगेन की सेफ्टी फार महत्त्वाची आहे. आपल्या ग्रामीण भागात लोक सेफ्टीला फार कमी लेखतात. थोडीशी सुरक्षितता क्रिकेटमध्ये कॉल देऊन चेंडूवर धावत जा, त्यामुळे कदाचित अपघात टाळू शकतो. थोडीशी सतर्कता बाळगा. पंच जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इथे आलाय पहिल्या बॉलवर चौकार. या मॅच करता तीनही नामवंत पंच. गोलंदाजीतली गुणवत्ता आणि दर्जामध्ये क्रिकेट स्क्वॉडला तुम्ही 11 खेळाडू घेऊन खेळलं पाहिजे, असं क्रिकेटचा पहिला नियम तुम्हाला सांगतो. ज्यावेळी दुसऱ्या नियमामध्ये मी अतिरिक्त 2 खेळाडू ठेवले पाहिजेत असा दुसरा नियम तुम्हाला सांगतो. त्याचवेळी तिसरा नियम जो खरं तर आपण आता वापरलाय. फटका चांगला आहे, स्टिअर केलाय, बॉल चालला मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटमध्ये झटापट घडली आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्या. संघाची टोटल पोहोचली 5 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. नीरज मात्र इथून ताकद लावतोय. सन्माननीय शरद नामदेव गोतारणे साहेब, माजी सरपंच वडवली ग्रामपंचायत, आणि डोहळे गावचा एक कोहिनूर हिरा आमचे मित्रवर्य आदरणीय रुपेजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आदरणीय रुपेजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत त्यांचे सगळे सहकारी, त्यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोल्डन मॅन म्हणून ज्यांची आगळी वेगळी ओळख आहे, त्यांचं मित्रवर्य तथा डोहळे गावचे उद्योगपती म्हणून देखील त्यांची ओळख सन्माननीय आदरणीय रुपेजी जाधव साहेब, त्यांचं इथे झालंय शुभागमन. ते फसला होता डॉट बॉलचं एक्झिक्युशन. चेंडूंचा खेळ संपलाय 5. संघाची धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती. बॅटची कडा, फ्लाइंग स्लिपचा खेळाडू इथे सरकलाय आणि पहा अभिला इथून परतावं लागणार आहे. कॅप्टनवर केलाय वार आणि इथं बॅट्समन फलंदाज मिस्टर अभि बॅक टू द डगआउट. आदरणीय रुपेजी जाधव साहेबांचा देखील भला मोठा शो जो आपण डोहोळे क्रीडानगरीमध्ये खरं तर सुरू आहे. पहिल्या रात्रीत ती स्पर्धा आपण एन्जॉय केली आणि उद्या खरं तर उद्या रात्री त्या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रुपेजी जाधव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष डोहोळे आणि सन्माननीय योगेशजी मगर उद्योजक डोहोळे, या दोनही व्यक्तिमत्वांचं इथे मनापासून सहर्ष स्वागत आहे. खरं तर गावाच्या विरोधात गाव अशीच लढत आहे. भले सामना मैत्रीपूर्ण असेल, परंतु क्रीडा विश्वात हॅट्रिक आमदार चषकातील एक भव्य दिव्य आणि तितकाच दिमागदार सोहळा सध्या तुम्ही पाहतायत. सन्माननीय शरद नामदेव गोतारणे साहेब, माजी सरपंच वडवली, यांच्या वतीनं दोन्ही संघांना हॅट्रिक कोणतीही घ्या 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि ते खरं तर ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत जय बजरंग वडवली, हा संघ जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. बॉल तयार. चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. गोलंदाज फार हुशार आहेत, त्यामुळे पहा ज्याला दुखापत झाली. संदीपजी, म्हणूनच मी म्हणतो ना की ग्रामीण भागातली आपली जी पोरं आहेत फार काटक आहेत. निश्चितच ज्या वेगानं आपण शेतीची कामं करतो त्याच वेगानं आपण ऑफिसमधला लॅपटॉप देखील चालवतो. म्हणून ग्रामीण भागातल्या पोरांना इथे सलाम करावाच लागेल. ज्या खेळाडूला दुखापत झाली तोच खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. क्रिकेटवर नितांत श्रद्धा आहे या खेळाडूंची. फटका पहा, चेंडू अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मधून अत्यंत वेगानं प्रोटेक्शन आलंय आणि तदनंतर इथे फक्त आणि फक्त एकच सिंगल.
या आधीचा सामना किरवलीचा ज्यावेळी आपण पाहिला संदीपजी, एक हाती बॅटिंग, अभि ज्या पद्धतीनं फलंदाजी केली 50 धावा त्यांना ठोकल्या, परंतु आता एकमेकांचे डावपेच त्यांना माहिती आहेत, कारण एकाच गावातले दोन संघ हे एकमेकांच्या विपक्षात भिडत आहेत. बॉलिंग मार्कवर रोहन या षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट आलाय. 6 धावसंख्या धावफलकावर असताना नियंत्रित गोलंदाजी आणि या बॉलवर इथे बॉल चाललाय, अगदी त्या वृक्षावर जाऊन आदळला. संदीपजी, मला तर 2003च्या वर्ल्ड कपची आठवण झाली, जिथे साऊथ आफ्रिकेचं जोहान्सबर्गचं जे मैदान आहे त्या मैदानाच्या आतमध्ये देखील असंच एक झाड आहे. कदाचित वृक्षप्रेमी आहेत खानिवलीकर, त्यामुळे ते झाड अगदी त्याच वृक्षप्रेमाची साक्ष देत आहे. इथे 2 धावा झाल्यात कनेक्ट. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन बॉलिंग मार्कवर सज्ज. फटका ताकद थोडीशी कमी दिली आहे स्क्वेअर लेगमध्ये. एक सिंगल इथून मात्र कनेक्ट. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील इथे पूर्णत्वास, आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे संपला आहे. रोहन या षटकातील उर्वरित 2 बॉल अजूनही बाकी आहेत. दमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेब. 10 धावा. 10 ऑन स्कोर कार्ड. अकरा 11 धावा ज्या धावफलकावर होत आहेत कनेक्ट. या षटकातला पुढचा बॉल. फटका चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. इथे अत्यंत विध्वंसक फटका. 6 धावांसाठी षटकार.